मिरजेचे नवे उपअधीक्षकपदी अजय कोकाटे यांनी पूर्वीचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। नूतन उपअधीक्षक कोकाटे यांच्यासमोर मुख्यतः कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि सामाजिक शहरी समस्यांचा सामना करावा लागेल। शहरातील गुंडगिरी आणि टोळी युद्ध यावर वचक ठेवला पाहिजे। खुनाचा प्रयत्न, कोयता, तलवार हल्ले, गोळीबार यांसारख्या घटना घडतात। टाकळी रोडवर टोळी युद्ध, हमाल नेत्यांच्या नातवाची हत्या, मंदिरासमोर गोळीबार यांसारख्या घटना समोर आल्या आहेत। सध्या गुंडांच्या मध्ये वर्चस्वासाठी टोळ्या निर्माण झाल्या, त्या टोळ्या फोफावत आहेत। नशेखोरी आणि त्यातून होणारी गुन्हेगार वाढ होते। संबंधित गुन्हे सांगली, मिरज, कुपवाड भागात तरुणांमधील व्यसनाधीनता ही मोठी समस्या आहे। यामुळे गुन्हेगारी वाढते। स्थानिक राजकीय चर्चांमध्येही मुद्दा वारंवार उपस्थित होतो। या गुन्हेगारी कृत्यामध्ये युवकांचा सहभाग वाढत आहे। नवजात अर्भक मृत्यूसारख्या धक्कादायक घटना, अपहरणाच्या संशयास्पद प्रकरणे, वाहतूक नियमभंग आणि अतिक्रमणे यामुळे कायदा सुव्यवस्था ताणली जात आहे। मिरजेचा इतिहास सामुदायिक दंगलींचा आहे। अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांवेळी शांतता राखणे आणि पूर्ववैमनस्य नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत कोणतीही घटना घडली नसती, तर कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हेही महत्त्वाचं आहे। शहरी आणि प्रशासकीय आव्हाने यामध्ये वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही देखभाल आणि पोलिसी यंत्रणा मजबूत करणं याकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे।